अशोक खरा त्याच्यासोबत आपला काय व्यवहार झाला होता, त्यावेळेसची नेमकं त्याची मानसिकता कशी होती, काय सांगता येईल? तर यामध्ये प्रामुख्याने कॅप्टन खरात साहेबांच्या संदर्भात जी माहिती आपल्या सर्वांना आहे तीच मला पण आहे. परंतु त्यामध्ये मी जो 5 एकर त्यांना प्लॉट दिला आहे, तर आपलं काकडी एअरपोर्टचे आहे. एअरपोर्टच्या लगत आमची 75 एकर जमीन आहे, म्हणजे आमच्या सगळ्या पार्टनरची मिळून. आणि आपल्या सर्वांना कळलं, 25 वर्षापासून माझा तो व्यवसाय आहे रिअल इस्टेटचा. आणि कॅप्टन साहेब एअरपोर्टला जात असताना त्यांना त्या ठिकाणी त्यांनी गाडी थांबवली आणि त्यांनी माझी पण त्याच ठिकाणी त्यांची भेट झाली, कारण डेव्हलपमेंटचं काम त्या ठिकाणी चालू होतं. स्ट्रीट लाईट, रोड, ड्रेनेजचं सगळे काम चालू होते आणि त्यांना तो प्लॉट पसंत पडला. त्यांनी सांगितलं की मला या ठिकाणी 5 एकर 6 एकर प्लॉट पाहिजे. तर मग आम्ही सगळ्या मित्रांशी चर्चा केली, माझ्या पार्टनरांशी, आणि त्यांच्यावर 5 एकराचा व्यवहार केला. साधारणतः 1 वर्षापूर्वी हा आमचा व्यवहार त्यांच्याबरोबर झाला आणि त्याच्यामध्ये त्याचं रजिस्टर सर्टिफिकेट आम्ही त्यांना रजिस्टर करून दिलेलं आहे. आता मग त्यांच्या नावावर झाला आहे प्लॉट, किंवा कधी होईल किंवा काय? आता प्राथमिक मंजुरी आमची त्या प्लॉटची झालेली आहे, लेआउटची. अंतिम मंजुरी बाकी आहे आणि अंतिम मंजुरी साधारणतः या महिन्याभरात व्हायला पाहिजे आणि एप्रिलच्या शेवटपर्यंत साधारणतः त्याची खरेदी होईल असं अपेक्षित आहे. आणि एप्रिलची जस्ट अंतिम मंजुरी आली की एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही त्यांना खरेदी देणार होतो, असं आमचं त्यांचं बोलणं झालेलं होतं. किती रुपयाला त्यांना प्लॉट दिलेला आहे आणि कशा स्वरूपात त्यांनी मग रक्कम आपल्याकडे दिली? तर आम्ही तो प्लॉट त्यांना 64 लाख रुपयाला दिलेला आहे आणि त्यांनी पूर्ण रक्कम देखील आम्हाला चेकद्वारे दिलेली आहे आणि त्यामुळेच आमचं रजिस्टर सर्टिफिकेट देखील त्या ठिकाणी झालेलं आहे. एकंदरीत कसं वागणं वाटायचं तुम्हाला, किंवा आता त्यांच्यावर जे आरोप होत आहे की आपण अशा मोठ्या गुन्हेगाराला तो प्लॉट आपल्याकडनं गेला आहे, मग एक काय मनात भाव निर्माण होतो, तरी तुम्ही काही बघता की मानसिकता एकच आहे की साईबाबा सोडून इथं कोणताही देव नाही. शिर्डीमध्ये एवढे लाखो भक्त येतात, साई भक्त येतात. प्रत्येकाच्या दुःखाचं निवारण त्या ठिकाणी होतं, प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा त्या ठिकाणी पूर्ण होतात. परंतु अशा प्रकरणामध्ये ज्यावेळेस एखाद्या देवाच्या नावाखाली प्रकार होतात, तर त्या वेदनादायी आणि क्लेशदायक आहे. ते कोणालाही न आवडणारच त्या गोष्टी आहेत. तुम्ही पण आता व्हिडिओ बघितले असेल, तर तुमची त्यांच्यासोबत किती वेळा भेट झाली, त्यांना कोण कोण भेटायला यायचं, आणि अशा स्वरूपाच्या व्यक्तीला काय झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मी आता हे बघा, हा न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे. परंतु माझा परिचय जो आला तो त्यांच्याबरोबर 4 वेळेस आला. या व्यवहाराच्या निमित्ताने 2दा आला आणि एक संदर्भ 10 वर्षापूर्वी एकदा माझा त्यांच्याबरोबर आपले सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये त्यांचा माझा परिचय झाला. त्याच्यानंतर माझा त्यांचा जास्त परिचय नाही, कारण आम्ही जे आहोत ते बाबांना मानणारे आहोत. आणि मग मला बाबा सोडून, म्हणजे मीच काय, परंतु शिर्डीकरांना कोणालाही दुसरीकडे जाण्याची आवश्यकता नाही असं मी समजतो. नाही, अशा विकृतीला काय झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आणि आता मला काही वाटण्यापेक्षा सरकार आणि न्यायालयीन प्रक्रिया जी आपली आहे तो निर्णय घेणार आहे. त्याच्यामुळे मी त्या संदर्भात बोलणं योग्य नाही.